बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवडची प्रसिद्ध अशी घटमांडणीचे भाकीत जे आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे आणि आपण या शेताच्या पूर्वे बाजूस पाहू शकतो। या पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघबंधूकडनं या भेंडवडच्या मांडणीतील भाकीते जे आहे ते जाहीर करण्यात आले। खऱ्या अर्थानं येथील जे काही भाकीत वरतून जातात त्याला सगळ्यात महत्त्वाचं भाकीत असते ते म्हणजे आगामी काळात पाऊस पाणी कसं असेल। यंदा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याचा अंदाज जो आहे या घाटामध्ये मांडलेल्या 4 मातीचे ढेकळ आणि त्यावर ठेवलेल्या घागरीच्या अनुषंगाने जे काही पाणी पाझरतं त्यातून कुठल्या महिन्यामध्ये किती पाऊस असेल याचा अंदाज बांधला जातो। आणि यंदाच्या मांडणीमध्ये देखील जून आणि जुलै महिन्यामध्ये फारसा असा पाऊस सांगितलेला नाही, मात्र त्यानंतर येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर असा पाऊस सांगितला, त्यामध्ये अतिवृष्टी देखील सांगितली आणि चौथ्या महिन्यात देखील चांगला पाऊस सांगितला। त्यामुळे त्या अनुषंगानं आलेले शेतकरी जे आता आपल्या पीक पेरण्या करणार आहेत। एकंदरीत विदर्भामध्ये प्रचंड अशी प्रसिद्ध ही मांडणी आहे। गेल्या 350 वर्षापासून ही परंपरा जोपासली जाते। जेव्हा कुठल्याच पद्धतीच्या तांत्रिक सुविधा वर्तमानाचा अंदाज किंवा पर्यावरणाचा अंदाज घेणारा नव्हता, हे संपूर्ण शेतकरी जे हाच अंदाज आज जाणून घेण्याकरता पोहोचलेले। काही लोकांशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा दादा, कुठनं तुम्ही आलेले आहेत आणि काय अंदाज आज तुम्ही घेऊन चाललात घरी? सगळे काय काय माहित पडलं आज? पहिल्या महिन्यात पाऊस कमी आहे, दुसऱ्या महिन्यात बरा आहे, तिसऱ्या महिन्यात तर कशी पेरणी करणार आहे मग तुम्ही? पेरणी सुरुवात देखील मीच करणार आहे। पेरणी उशिरा करा। पेरणी उशिरा करणार आहे, काय अंदाज घेऊन जाता आज तुम्ही आधी? अंदाज असा आहे की बा आपल्या या कापूस कसा पीक आहे, सर्व चांगलं आहे। कपाशीचं, तिळाची चांगलं आहे। याच्या तेल बियाण्यावर सोयाबीन पेरू शकतो आपण। तुरीचं मध्यम पीक आहे, हरभरा कमी आहे आणि उडीद मूग सर्वसाधारण आहे, चांगलं आहे। या वाहनावर आपण अंदाज करून पीक पेरणी करू शकतो। निश्चितच या ठिकाणी पीक पेरणी कशी असावी याचा अंदाज जो या ठिकाणी घेतला गेला। काही राजकीय भाकीत असतील, देशाचं संरक्षण खातं असेल किंवा मग इतर परिस्थितीवर देखील भाष्य करण्यात आलेलं आहे। दादा मला सांगा, काय आज तुम्ही या संपूर्ण मांडणीतून काय तुम्हाला मिळालेलं आहे? एकदम आनंद आहे। थोडा वर्ष झाले, दरवर्षी येतो आम्ही। आजचं जे भाकी खुललो ते खरोखरच म्हणजे योग्य आहे आमच्या। पाऊस कमी जास्त चालणार झाला। 7 जण आलो आम्ही। कोणत्या गावावरून आले तुम्ही? बोपोरी, मूर्तिजापूर तालुका, जिल्हा अकोला, म्हणजे 30 किलोमीटर अमरावती। आतापर्यंत काय अंदाज तुमचे आहे, काय अनुभव काय आहे या संपूर्ण भांडणीचा? सक्सेस आहे, पुरे सक्सेस आहे, काही हे नाही। हे बात 7 झाले, एकच आज येत जाऊ 7 आणि 8। तुमचा काय अंदाज आहे आपण? हा तुम्ही सांगा, काय अंदाज आतापर्यंत काय अनुभव आहे तुम्हाला? अनुभव सांगा। सांगितलं पाहिजे अनुभव। अंदाज चांगला आहे, चांगला असं पण चांगला म्हणून नका। तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव चांगला आहे। काय खरं ठरलं आतापर्यंत? हा? काय खरं ठरलेलं? सगळं समजा 95% तरी खरंच ठरलाय त्यात। आधार लागते आम्हाला। 95% चांगलं, 100% चांगलं आहे। येऊन पुढे हे चालू आहे, हे चांगलं आहे। कारण की जे दाणे फैलवले आहेत ते पीक चांगलंच येते। समजा आता गव्हाचे दाणे फैलवले आहेत, गहू पीक चांगलं येते। हरभरा आहे, ते जरासे दाणे काही झाले आहेत, इकडे तिकडे झाले आहेत, ते पीक कमी येणार आहे असं। नक्कीच हे संपूर्ण अंदाज जे आज शेतकरी आपल्या घरी घेऊन जाणार आहेत आणि येणाऱ्या काही खरीपाचा हंगाम आहे त्यामध्ये त्या अनुषंगाने संपूर्ण पेरणी जी आहे शेतकरी करणार आहे। मात्र खऱ्या अर्थानं यामध्ये आणखी इतरही राजकीय भाकीत वर्तवली जातात। त्यामध्ये देशाचा राजा जो आहे, जो प्रधानमंत्री आहे, त्याबद्दल या ठिकाणी भाकीत वर्तवलं जाते आणि त्यामध्ये यंदा प्रधानमंत्र्याचं जे काही पानविळा एक प्रतीक आहे ते कायम आहे। त्यामुळे नरेंद्र मोदीच्या खुर्चीला कुठला धोका नसल्याचं भाकीत जे आहे यंदा वर्तवलं जातं। मात्र चिंतेची बाब जी आहे या भाकीतातून जी वर्तवली गेलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी पृथ्वीचं प्रतीक असलेलं पुरी जी आहे त्या पुरी गायब आहे। त्यामुळे निश्चितच पृथ्वीला धोका असेल, महाप्रलय असेल, महापूर असतील, असे काही दुर्दैवी घटना जे आहेत त्या घडतील असा अंदाज जो आहे या भाकीतातून वर्तवला गेला। खऱ्या अर्थानं हे भाकीत कितपत खरं ठरतात हे या ठिकाणी सांगणं कठीण आहे। शेतकऱ्यांचा अनुभव आहे की बऱ्यापैकी हे अनुभव खरं ठरत असतात। मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सातत्यानं हे संपूर्ण भाकीत थोटांड असल्याचा आरोप देखील केला जातोय। त्यामुळे निश्चितच भाकीत वर्तवली जाते, परंपरा ही जोपासली जाते। त्यामुळे कुणी विश्वास ठेवायचा आणि कुणी विश्वास ठेवायचा नाही हा त्याचा आपला वैयक्तिक प्रश्न आहे। आणि या भाकीतातून खऱ्या अर्थानं शेतकरी जो आहे विदर्भातील अंदाज घेत असतो, आपल्या पीक पेरण्या करत असतो आणि त्यानंतर पुढचं आपलं जे काही आखणी आहे खरीपाच्या पेरणीची असेल किंवा त्यानंतरची पेरणीची असेल, ही संपूर्ण आखणी जी आहे या ठिकाणी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे। आणि खऱ्या अर्थानं आज ते भाकीत जाहीर झाल्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा ही संपूर्ण भाकीत घेऊन आपल्या घरी जाणार आहेत। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।